धुळेकर अंधारे पुणे विद्यापीठात पोहोचलेले आहे, तर कुलगुरूंशी चर्चा करताना ते दोघे आक्रमक झाले। पुणे विद्यापीठात गांजा सापडल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि मग तुम्हाला घरी गेल्यानंतर झोपले आले नाही, आपण आज चांगलं काम केलं, आम्ही तुमच्या तोंडाला काळं भाजलं असं सांगतो। असं समजा, हसणार नाही, पण तुमच्या मुलाबाळांनी तुमचं तोंड काळं बघायचं आहे का? आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुमच्या तोंडाला काळं का भाजलं, तर तुम्ही काय उत्तर द्याल की मी 16 दिवस थांबून गांजाची तक्रार दिली नाही, किंवा तुमच्या मुलीला तुमच्या मुलीच्या मैत्रिणीने विचारलं तर तुझ्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काळं का भाजलं, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे। तर आमची विनंती ही मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, हे करणार नाही, ते उदाहरण सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये 16 दिवस जर गांजा सापडला असेल आणि तुमच्या निदर्शन झालं असेल, तुम्ही थांबता कामा नये। आणि जे आमच्या मुलावर तुम्ही गुन्हे दाखल केले, त्या ताईवर गुन्हा दाखल काय हो त्यांनी तुमच्याकडे मागणं, काय तुमचा आदर्श घेणं? त्यांनी मारलं, त्यांनी मार खाल्ला, त्यांनी एक विचार मांडायला गेले, विचाराचे तुम्ही विचाराच्या बाजूने मुद्द्याची लढाई मुद्द्याने होते। साधा प्रश्न आहे, 13 दिवस थांबाल का अशा परिस्थितीत तुम्ही? का बरं? म्हणजे असं नाही का वाटत आपल्याला की हे चुकलेलं आहे? म्हणजे तुमच्या इनर कॉन्शियसला, मला जास्त काहीच नाही, आपल्या इनर कॉन्शियसला आपण विचार, हे चुकले असं वाटत नाही का? मी वारंवार म्हणते की पुणे विद्यापीठाची गरिमा माझ्यासाठी फार मोठी आहे आणि मी त्याची काळजी घेणार।